हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरमध्ये लेक्चर नंबर 8मध्ये आपण काही एक्झाम्पल्स बघितले होते रॉन्स्कियनवरचे. इवन या लेक्चरमध्ये पण आपण पुढचे अजून काही एक्झाम्पल्स बघू बेस्ड ऑन रॉन्स्कियन. सो लेक्चर नंबर 8 पार्ट 1 होता. लेक्चर नंबर 9 सेम टॉपिकचा पार्ट 2 आहे. त्याच्यामध्ये पण आपण रॉन्स्कियनवर एक्झाम्पल्स बघितले होते आणि या लेक्चरमध्ये पण आपण रॉन्स्कियनवरचे अजून काही एक्झाम्पल्स बघू. सो लास्ट लेक्चरमध्ये आपले 3 एक्झाम्पल्स आले होते. एक एक्झाम्पल प्रॅक्टिस क्वेश्चनसाठी दिलं होतं. नाव एक्झाम्पल नंबर 4 यामध्ये दिलं आहे, शो दॅट y1 of x is equals to sin x and y2 of x is equals to sin x minus cos 3x are linearly independent solutions of y double dash plus y equals to 0. Determine the constant c1 and c2 so that the solution sin x plus 3 cos x equals to c1 y1 of x plus c2 y2 of x. फर्स्टली आपल्याला शो करायचं आहे की हे जे y1 ऑफ एक्स आणि y2 ऑफ एक्स आहे हे या गिवन इक्वेशनचे सोल्युशन्स आहे. सेकंड पार्टमध्ये आपल्याला शो करायचं आहे की ते लिनियरली इंडिपेंडंट सोल्युशन आहे. म्हणजेच काय की रॉन्स्कियन त्याचा कसा असला पाहिजे, नॉट इक्वल्स टू 0 असायला पाहिजे. आणि त्यानंतर त्याचं हे सोल्युशन दिलेलं आहे. या सोल्युशनवरून आपल्याला c1 आणि c2 डिटरमाइन करायचे किंवा त्याच्या व्हॅल्यूज फाइंड करायच्या. सो याला सोल्युशनला स्टार्ट करू. गिवन इक्वेशन दिलेलं आहे. गिवन इक्वेशन इज y double dash plus y equals to 0. So let this be number 1. So here y1 of x काय दिलेलं आहे, sin x, आणि y2 of x दिलेलं आहे sin x minus cos x. सो फर्स्ट पार्टमध्ये हे y1 y2 या गिवन इक्वेशन 1चे सोल्युशन्स आहेत हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. सो मग आता y1 ऑफ एक्स जो आहे त्याचा आपण फर्स्ट डेरिव्हेटिव्ह घेऊ. सो y1 डॅश ऑफ एक्स, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स, याचा डबल डेरिव्हेटिव्ह y1 डबल डॅश ऑफ एक्स इज इक्वल्स टू मायनस साइन एक्स. सो इक्वेशन 1मध्ये जर आपण इक्वेशन 1च्या लेफ्ट हँड साईडमध्ये जर पुट केलं सो काय मिळतं, y1 डबल डॅश प्लस y ऑफ इक्वल्स टू y1 डबल डॅश इज मायनस साइन एक्स प्लस y1 इज साइन एक्स. सो मायनस साइन एक्स प्लस साइन एक्स इज इक्वल्स टू 0. म्हणजेच काय इक्वेशन 1च्या लेफ्ट हँड साईडमध्ये जेव्हा आपण y1 डबल डॅश आणि y1 ची व्हॅल्यू ठेवली सो आपल्याला जो रिझल्ट मिळाला दॅट इज इक्वल्स टू राईट हँड साईड. सो याचा अर्थ काय होतो की y1 ऑफ एक्स इज इक्वल्स टू साइन एक्स सॅटिस्फाय दिस इक्वेशन. सो therefore y1 of x is equals to sin x is solution of equation 1. हे इक्वेशन 1चं सोल्युशन आहे. यानंतर आपल्याला शो करायचं आहे की y2 ऑफ एक्स इज इक्वल्स टू साइन एक्स मायनस कॉस एक्स हे पण काय आहे, सोल्युशन आहे या इक्वेशनचं. सो ज्या प्रकारे आपण हे प्रूफ केलं की y1 ऑफ एक्स इज इक्वल्स टू साइन एक्स सोल्युशन आहे, इन सिमिलर मॅनर वी कॅन शो दॅट y2 ऑफ एक्स इज इक्वल्स टू साइन एक्स मायनस कॉस एक्स इज सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन 1. So similarly we can show that y2 is equals to sin x minus cos x is solution of equation 1. सो इथं फर्स्ट पार्ट आपला प्रूफ झाला, फर्स्ट पार्ट कंप्लीट झाला. फर्स्ट पार्टमध्ये आपल्याला शो करायचं होतं की y1 ऑफ एक्स अँड y2 ऑफ एक्स आर सोल्युशन ऑफ इक्वेशन 1. सेकंड पार्टमध्ये आपल्याला प्रूफ करायचं की हे जे सोल्युशन्स आहेत हे कसे आहे, लिनियरली इंडिपेंडेंट आहे. मग ते शो करण्यासाठी आपण त्याचा रॉन्स्कियन घेऊ. सो नाव
the Wronskian of y1 and y2. So the Wronskian of y1 of x and y2 of x कसा दिला जातो Wronskian? w of x is equals to determinant ज्याच्यामध्ये फर्स्ट रो असतो y1 y2 आणि सेकंड रो असतो y1 डॅश y2 डॅश. सो हियर y1 ची व्हॅल्यू काय आहे sin x आणि त्याचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह cos x. तसेच y2 ची व्हॅल्यू आहे sin x मायनस cos x. सो याचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काय होईल sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x आणि मायनस cos x चा डेरिव्हेटिव्ह होईल मायनस sin x. सो इथे होईल प्लस sin x. सो पुढे याला सॉल्व करता येईल. सो sin x इंटू cos x इन ब्रॅकेट cos x प्लस sin x मायनस cos x इन ब्रॅकेट sin x मायनस cos x. याला सिम्प्लिफाय केलं तर sin x इंटू cos x प्लस sin स्क्वेअर x मायनस cos x इंटू sin x, हा मायनस मायनस होईल प्लस अँड cos x इंटू cos x होईल cos स्क्वेअर ऑफ x. So this get cancelled and sin square of x plus cos square of x is 1 which is not equals to 0. So Wronskian not equals to 0 आहे म्हणजेच काय की y1 आणि y2 हे लिनियरली इंडिपेंडेंट सोल्युशन आहे. So as Wronskian is not equals to 0, y1 of x and y2 of x are linearly independent solutions of given equation. Linearly independent solution of equation 1 म्हणता येईल, of equation 1. सो नेक्स्ट पार्ट आहे याचा की आपल्याला सोल्युशन दिलेला आहे sin x प्लस 3 cos x इज इक्वल्स टू c1 y1 of x प्लस c2 y2 of x. Given sin x plus 3 cos x is identically equal to c1 y1 of x plus c2 y2 of x. आणि याच्यावरून आपल्याला c1 आणि c2 च्या व्हॅल्यूज फाइंड करायचे. सो आपल्याला माहिती आहे की जर दोन लिनियरली इंडिपेंडेंट सोल्युशन असेल तर त्याचं लिनियर कॉम्बिनेशन इज द जनरल सोल्युशन ऑफ दॅट गिवन इक्वेशन. सो आता इथे y1 y2च्या व्हॅल्यूज पुट करू. काय होईल c1 y1 ऑफ x इज sin x प्लस c2 y2 ऑफ x इज sin x मायनस cos x. सो c1 प्लस c2 इंटू sin x मायनस c2 cos x. आता जर कोएफिशियंट्स कंपेअर केले sin x आणि cos x चे, इकडे लेफ्ट हँड साईडला आहे sin x प्लस 3 cos x. सो नाव comparing the coefficients of sin x and cos x. काय होईल c1 प्लस c2 इज इक्वल्स टू 1 sin x चे कोएफिशियंट आणि cos चे कोएफिशियंट्स असेल मायनस c2 इज इक्वल्स टू 3. सो दिस इम्प्लाइज c2 इज इक्वल्स टू मायनस 3. सो c2 इज इक्वल्स टू मायनस 3 आपण याच्यामध्ये पुट करू. सो दिस इम्प्लाइज c1 प्लस c2 ची व्हॅल्यू मायनस 3 इज इक्वल्स टू 1. सो c1 इज इक्वल्स टू 1 प्लस 3. सो c1 इज इक्वल्स टू 4. सो ज्या व्हॅल्यूज मिळाल्या आपल्याला देअरफॉर c1 इज इक्वल्स टू 4 अँड c2 इज इक्वल्स टू मायनस 3. या प्रकारे आपण c1 c2च्या व्हॅल्यूज डिटरमाइन केल्या. एक्झाम्पल नंबर 5 आहे शो दॅट x अँड x e टू द पॉवर x आर लिनियरली इंडिपेंडेंट ऑन दी x ॲक्सिस. सो आता आपल्याला माहिती आहे की कुठलाही पॉईंट जर असेल x ॲक्सिसवरचा सो त्याचा y कोऑर्डिनेट नेहमी 0 असतो, बट x कोऑर्डिनेट हा फक्त ओरिजिनला 0 असतो, अदरवाईज बाकी कुठेच तो 0 नसतो. सो इथे ओरिजिन तर दिलेलं नाही आहे, फक्त आपल्याला शो करायचं की ते लिनियरली इंडिपेंडेंट आहे ऑन x ॲक्सिस. सो याचं सोल्युशन
आता लिनियरली इंडिपेंडंट ऑन एक्स ॲक्सिस शो करायचं आहे म्हणजेच काय की याचा रॉन्स्कियन हा नॉट इक्वल्स टू 0 आहे हे शो करायचं आहे. सो लेट y1 ऑफ एक्स इज इक्वल्स टू एक्स अँड y2 ऑफ एक्स इज इक्वल्स टू एक्स ई टू दी पॉवर एक्स. सपोज हे दोन सोल्युशन्स आहे ऑफ एनी डिफरन्शियल इक्वेशन, कुठल्या तरी डिफरन्शियल इक्वेशनचे हे सोल्युशन जर असेल तर याचा रॉन्स्कियन कसा घेता येईल. द रॉन्स्कियन ऑफ y1 अँड y2 is so w of x determinant y1 y2 फर्स्ट रो मध्ये, सेकंड रो मध्ये y1 डॅश y2 डॅश. सो विच इज इक्वल्स टू y1 काय आहे x, त्याचा डेरिव्हेटिव्ह 1, y2 आहे x ई टू दी पॉवर x आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह काय असेल x ई टू दी पॉवर x प्लस ई टू दी पॉवर x. सो याला सॉल्व केलं तर x इंटू x ई टू दी पॉवर x प्लस ई टू दी पॉवर एक्स मायनस एक्स इंटू ई टू दी पॉवर एक्स. सो याला सिम्प्लिफाय केल्यावर आपल्याला मिळते एक्स स्क्वेअर ई टू दी पॉवर एक्स प्लस एक्स इंटू ई टू दी पॉवर एक्स मायनस एक्स इंटू ई टू दी पॉवर एक्स. हे दोन कॅन्सल केल्यावर एक्स स्क्वेअर ई टू दी पॉवर एक्स. आता आपल्याला काय शो करायचं आहे की लिनियरली इंडिपेंडंट ऑन दी एक्स ॲक्सिस. मग एक्स ॲक्सिसवर एक्स कोऑर्डिनेट हा कधीच 0 नसतो. सो एक्स हा कधीच 0 होणार नाही. मग एक्स 0 होणार नाही तर दिस इज ऑलवेज नॉट इक्वल्स टू 0. मग रॉन्स्कियन जर नॉट इक्वल्स टू 0 आहे म्हणजेच काय की हे जे सोल्युशन्स आहे एक्स आणि एक्स ई टू दी पॉवर एक्स हे लिनियरली इंडिपेंडंट आहे. सो सिन्स w of Wronskian w of x that is Wronskian is equals to x square e to the power x which is not equals to 0. Therefore x and x e to the power x are linearly independent on x axis. So last example आहे इव्हॅल्युएट द रॉन्स्कियन ऑफ फंक्शन एक्स अँड एक्स ई टू दी पॉवर एक्स. हा सेम रॉन्स्कियन आपण लास्ट एक्झाम्पलमध्ये बघितला. हेन्स कन्क्लूड वेदर ऑर नॉट दीज आर लिनियरली इंडिपेंडेंट. इफ दे आर इंडिपेंडेंट सेट अप द डिफरन्शियल इक्वेशन हॅविंग देम ॲज इट्स इंडिपेंडेंट सोल्युशन. सो आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की हा जो रॉन्स्कियन आहे एक्स आणि एक्स ई टू दी पॉवर एक्सचा तो लिनियरली इंडिपेंडेंट आहे की नाही. आणि जर लिनियरली इंडिपेंडेंट आहे तर आपल्याला असं डिफरन्शियल इक्वेशन शोधायचं आहे ज्याचं हे सोल्युशन बनेल. सो लेट्स स्टार्ट विथ दी सोल्युशन. लेट y1 ऑफ x इज इक्वल्स टू x अँड y2 ऑफ x इज इक्वल्स टू x ई टू दी पॉवर x. सो रॉन्स्कियन काय बनेल then the Wronskian of y1 and y2 is so w of x equals to first row मध्ये y1 y2 second row मध्ये y1 dash y2 dash. so x into e to the power x, x चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि याचा डेरिव्हेटिव्ह x ई टू दी पॉवर x प्लस ई टू दी पॉवर x. सो याला सॉल्व केलं तर x इंटू x ई टू दी पॉवर x प्लस ई टू दी पॉवर x मायनस x ई टू दी पॉवर x. ऑन सिम्प्लिफाइंग दिस वी गेट x स्क्वेअर ई टू दी पॉवर x प्लस x ई टू दी पॉवर x मायनस x ई टू दी पॉवर x. हे कट होतील आणि एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू ई टू दी पॉवर एक्स बनेल. आता दिस इज द रॉन्स्कियन. हा आपल्याला मिळाला रॉन्स्कियन ऑफ द फंक्शन एक्स अँड एक्स ई टू दी पॉवर एक्स. मग आता हे जे सोल्युशन्स आहे हे लिनियरली इंडिपेंडंट केव्हा असेल जेव्हा हा रॉन्स्कियन नॉट इक्वल्स टू 0 असेल. मग हा रॉन्स्कियन नॉट इक्वल्स टू 0 कशासाठी असेल जेव्हा पण एक्स हा नॉन झिरो असेल. एक्स जेव्हा पण नॉन झिरो असेल तेव्हा हा रॉन्स्कियन पण नॉन झिरो असेल. आणि फॉर एक्स नॉट इक्वल्स टू 0 y1 y2 आर लिनियरली इंडिपेंडेंट. सो आता आपल्याला रॉन्स्कियन काय मिळालेलं आहे w ऑफ x इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर ई टू दी पॉवर x. सो सिन्स दिस Wronskian
is not equals to 0 for x not equals to 0 on the interval minus infinity to infinity. So therefore y1 and y2 are linearly independent. हे दोन कसे झाले, लिनियरली इंडिपेंडेंट झाले. मग आता नेक्स्ट थर्ड पार्टमध्ये आपल्याला काय फाइंड करायचं आहे, असं डिफरन्शियल इक्वेशन फाइंड करायचं आहे ज्याचं सोल्युशन एक्स आणि एक्स इंटू ई टू दी पॉवर एक्स हे दोन त्याचे सोल्युशन्स बनले पाहिजे. सो जर आपल्याकडं दोन लिनियरली इंडिपेंडेंट सोल्युशन आहे तर आपल्याला जनरल सोल्युशन कसं देता येतं, त्याचं लिनियर कॉम्बिनेशन घेऊ. सो सिमिलरली इथे टू फॉर्म the required differential equation, let the general solution be written as. जनरल सोल्यूशन कसे दिलं जाईल, y of x is equals to linear combination of y1 and y2. So c1 y1 plus c2 y2 where c1 and c2 are arbitrary constants. हे कसे आर्बिटरी कॉन्स्टंट आहे. मग आता y of x is equals to c1 y1 ची व्हॅल्यू x प्लस c2 y2 ची व्हॅल्यू x इंटू ई टू दी पॉवर x. सो याला देऊ आपण नंबर 1. सो आता याचा आपण फर्स्ट डेरिव्हेटिव्ह घेऊ. सो डिफरन्शिएटिंग इक्वेशन 1 वी गेट डिफरन्शिएटिंग इक्वेशन 1 वी गेट y dash of x is equals to c1 x चा डेरिव्हेटिव्ह 1 सो इथे उरेल c1 प्लस c2 and x e to the power x चा डेरिव्हेटिव्ह x e to the power x प्लस e to the power x. So this is the first derivative of y of x. So यामधनं e to the power x कॉमन काढला तर c1 प्लस c2 e to the power x in bracket x plus 1. याला देऊ आपण नंबर 2. Now again differentiating this equation number 2 we get differentiating equation 2 we get y double dash of x is equals to c1 चा डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट असल्यामुळे 0 प्लस c2 e टू दी पॉवर x x प्लस 1 चा डेरिव्हेटिव्ह काय होईल, फर्स्ट e टू दी पॉवर x x प्लस 1 प्लस e टू दी पॉवर x. सो पुन्हा याच्यातनं जर e टू दी पॉवर x कॉमन काढला सो c2 e टू दी पॉवर x ब्रॅकेटमध्ये काय उरेल x प्लस 1 प्लस 1. सो देअरफॉर वी गेट c2 e टू दी पॉवर x in bracket x plus 2. So y double dash of x is equals to c2 e to the power x x plus 2. Let this be number 3. याला आपण नंबर 3 दिलं. सो आता आपल्याकडे आहे इक्वेशन 1 इक्वेशन 2 इक्वेशन 3. सो इक्वेशन 1 2 अँड 3 मधनं आपल्याला c1 आणि c2चे जे आहे कॉन्स्टंट्स जे आहे आर्बिटरी कॉन्स्टंट्स हे आर्बिटरी कॉन्स्टंट्स आपल्याला एलिमिनेट करायचे. सो आता नेक्स्ट स्टेप इज so now we need to eliminate c1 c2 from 1 2 and 3. so now third implies third मध्ये काय आहे की y double dash of x is equals to c2 e to the power x x plus 2. c2ला जर इकडं राईट हँड साईडला रिटर्न केला आणि बाकी सगळे जर इकडं शिफ्ट केले तर आपल्याला c2ची व्हॅल्यू मिळते. सो इक्वेशन 3 इम्प्लाइज c2 इक्वल्स टू y डबल डॅश अपॉन ई टू दी पॉवर x in bracket x plus 2. Let this be number 4. Now using this equation number 4 in equation 2 we get using 4 into implies y dash equals to c1 plus
C2च्या जागी काय ठेवणार, y डबल डॅश e टू दी पॉवर एक्स एक्स प्लस 2 आणि e टू दी पॉवर एक्स एक्स प्लस 1. सो इथे e टू दी पॉवर एक्स e टू दी पॉवर एक्स कॅन्सल. सो y डॅश इज इक्वल्स टू C1 प्लस एक्स प्लस 1 अपॉन एक्स प्लस 2 इंटू y डबल डॅश. सो या टर्मला इकडे शिफ्ट केलं, देन वी गेट द व्हॅल्यू ऑफ C1. सो C1 इज इक्वल्स टू y डॅश मायनस एक्स प्लस 1 अपॉन एक्स प्लस 2 into y double dash. So let this be number 5. Now substituting values of C1 C2. C1 ची व्हॅल्यू इक्वेशन 5 मध्ये आणि C2 ची व्हॅल्यू इक्वेशन 4 मध्ये. सो या व्हॅल्यूज आता आपण पुट करू इक्वेशन नंबर 1 मध्ये. सो सबस्टिट्यूटिंग values of C1 and C2 in 1. सो काय मिळतं मग, y ऑफ x इज इक्वल्स टू C1 ची व्हॅल्यू आहे y डॅश मायनस एक्स प्लस 1 अपॉन एक्स प्लस 2 y डबल डॅश अँड दिस C1 इंटू एक्स प्लस C2 ची व्हॅल्यू आहे y डबल डॅश अपॉन e टू दी पॉवर एक्स एक्स प्लस 2 इंटू एक्स इंटू e टू दी पॉवर एक्स. सो एक्स e टू दी पॉवर एक्स इथे कॅन्सल झाला. सो याला सिम्प्लिफाय केल्यावर आपल्याला मिळते y ऑफ एक्स इज इक्वल्स टू y डॅश इंटू एक्स मायनस एक्स इंटू एक्स प्लस 1 अपॉन एक्स प्लस 2 y डबल डॅश प्लस y डबल डॅश ऑफ एक्स अपॉन एक्स प्लस 2. सो आता या पूर्ण इक्वेशनला आपल्याला एक्स प्लस 2ने मल्टिप्लाय करता येईल. सो कम्प्लीट इक्वेशनला एक्स प्लस 2ने जर मल्टिप्लाय केलं सो वी गेट y इंटू एक्स प्लस 2 इज इक्वल्स टू y डॅश एक्स प्लस 2 इंटू एक्स मायनस एक्स इंटू एक्स प्लस 1 y डबल डॅश प्लस y डबल डॅश ऑफ एक्स. सो आता याला जर सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला मिळतं. So we get y x plus 2 is equals to y dash x into x plus 2 minus इधर होईल x into x x square y double dash minus x into y double dash plus x into y double dash. So these two terms get cancelled. सो या सर्वाला एका साईडने शिफ्ट करून हे एक्स स्क्वेअर वाय डबल डॅश इकडच्या साईडने शिफ्ट करू. सो वी गेट एक्स स्क्वेअर वाय डबल डॅश. त्याच्यानंतर ही टर्म शिफ्ट करू. सो मायनस एक्स एक्स प्लस 2 इंटू वाय डॅश अँड दिस टर्म इज एक्स प्लस 2 इंटू वाय इज इक्वल्स टू 0. सो देअरफॉर दिस इज द रिक्वायर्ड डिफरेंशियल इक्वेशन which is required differential equation which has solution x and x into e to the power x. हे काय त्याचे सोल्युशन्स आहेत. सो सिमिलर टू एक्झाम्पल नंबर 6 हा एक प्रॅक्टिस क्वेश्चन आहे. याच्यामध्ये दोन सोल्युशन्स जे दिले आहेत ते एक्स स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर लॉग एक्स दिलेले आहे. तुम्हाला याचा रॉन्स्कियन काढायचं आहे. त्याच्यानंतर ते हे जे सोल्युशन आहे ते लिनियरली इंडिपेंडंट आहे की नाही ते कन्क्लूड करायचं आहे आणि जर असेल तर एक डिफरन्शियल इक्वेशन फाइंड करायचं आहे. सो हे प्रॅक्टिस क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचं आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण स्टार्ट करू with the next article which is homogeneous equation of order n. Thank you.